हिशोब पूर्ण झाल्यावर तुमच्या मुलाला परत गावी पाठवतो असे सांगून उत्तर प्रदेशमध्ये नेलेल्या मुलाची डेड बॉडी आल्याने आटपाडी तालुक्यासह गलाई बांधवांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। सोने व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, शिव एंटरप्राइजेस घेऊन येत आहे फेक डिटेक्टर मशीन। या मशीनद्वारे सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता समजेल, एकदम ॲक्युरेट। रिटेल ज्वेलरी शॉप, बँक, पतसंस्था, गोल्ड फायनान्स यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त, तसेच बेस्ट ॲक्युरेसी, झिरो मेंटेनन्स, वापरण्यास एकदम सोपे आणि साईजही एकदम छोटी। या मशीनच्या वापरामुळे बाजारातील डुप्लिकेट किंवा बंधेल सोन्याच्या दागिन्यांपासून होणारी फसवणूक सहज टाळता येते। चला तर मग व्यवसाय करताना डुप्लिकेट सोन्याच्या दागिन्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शिव एंटरप्राइजेसचे फेक डिटेक्टर मशीन आजच खरेदी करा। मशीन खरेदीसाठी संपर्क शिव एंटरप्राइजेस, वेद ज्वेलर्स, पोलीस स्टेशन समोर, विटा, जिल्हा सांगली। संपर्क 88 30 64 17 17। 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshops for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, नीट, जेई, सीईटी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आटपाडी तालुक्यातील दिगंजे येथील विलास पांडुरंग शिंदे व दीपक पांडुरंग शिंदे यांचे उत्तर प्रदेशमधील बहराईच येथे सोने चांदीचे रिफायनरीचे दुकान आहे। त्यांच्याकडे विठलापूर येथील सुशांत यादव हा गेल्या 10 वर्षापासून कामाला आहे। 15 दिवसापूर्वी सुशांत यादव हा गावी आला होता। त्यानंतर 4 दिवसापूर्वी दीपक शिंदे व विलास शिंदे हे उत्तर प्रदेशमधील बहराईच येथून गावाकडे आले। त्यांनी विठलापूर येथे जाऊन सुशांत यादव यास राहिलेला हिशोब पूर्ण करायचा आहे असे सांगून त्याला दुकानाकडे जाण्यासाठी जबरदस्तीने गाडीत बसवत असताना सुशांतचे वडील व आईने असे का करता असे विचारले असता दीपक शिंदे व त्याचा भाऊ विलास शिंदे यांनी आमचा थोडा हिशोब बाकी आहे, तो झाला की लगेच परत पाठवतो असे सांगून नेले। त्यानंतर 29/2/2024 रोजी दीपक शिंदे याचे मोबाईलवरून सुशांतच्या वडिलांना फोन आला व तुमचा मुलगा मयत झाला असून त्याला गावी पाठवले आहे असे सांगितले। घरातून जबरदस्तीने उचलून नेलेल्या सुशांतचा त्यांनी उत्तर प्रदेशमधील बहराईच येथे नेऊन खून केल्याची तक्रार देण्यासाठी ते आटपाडी पोलीस स्टेशनला आले होते, परंतु त्यांना तिथेही ताटकळत ठेवले गेले। त्यांनी माझ्या मुलाचे झालेले शवविच्छेदन मला मान्य नाही, त्याचे परत पोस्टमॉर्टम व्हावे व ते इन कॅमेरा व्हावे अशी मागणी केली व जोपर्यंत पोस्टमॉर्टम होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असे सांगितले। 29 फेब्रुवारीपासून 2 मार्चपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनच्या दारात न्यायासाठी बसून आहोत असेही त्यांनी सांगितले। अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अनिल शेठ पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना ठणकावून दुसऱ्यांदा पोस्टमॉर्टम व्हावे असे सांगितले, तर भारत तात्या पाटील व मनसे कृषी सेलचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनीही आंदोलनाची भूमिका घेतल्याने अखेर आटपाडी पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला। मृतदेह ॲम्ब्युलन्समधूनच फिरत होता, तो तात्काळ नातेवाईकांच्या ताब्यात का दिला नाही? सुशांतच्या वडिलांवर आरोपींनी प्रचंड दबाव आणल्याचेही बोलले जात आहे। सुशांत यादव यास प्रचंड मारहाण करून त्याचा खून झाल्याचीही चर्चा होत आहे। सुशांतने जाण्यास नकार दिला होता, तेव्हा आईवडिलांनीही त्याला पाठवण्यास विरोध केला, तेव्हा त्यांनी हिशोब झाल्यावर 10 ते 15 दिवसात पाठवतो असे सांगितले। त्याने थंडी तापाच्या गोळ्या खाल्ल्याने उलट्या झाल्या, त्यावर आम्ही दवाखान्यात नेले असता तिथेच त्याचे निधन झाल्याचेही त्यांनी सांगितले। एकंदरीत सुशांतला जबरदस्तीने नेणे आणि अचानक मृत्यू झाल्याचे सांगणे हे संशयास्पदच वाटते। 24 वर्षाच्या सुशांत यादवचा अचानक मृत्यू झाल्याने गलाई बांधव व आटपाडी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा। माझा मुलगा विलास पांडुरंग शिंदे आणि पिंटू पांडुरंग शिंदे आणि बाळू पांडुरंग शिंदे यांनी मारून टाकला आणि आम्ही इथं 2 दिवस झालं इथं पोलीस स्टेशनला हजर असून आमचं कोणी दखल घेतलेली नाही आणि त्यांनी पैसे भरून त्यांचं हे असल्यामुळं पोलिसांनी 2 दिवस झालं आम्हाला विचारलं सुद्धा नाही। आणि जर ते विचारत नसले तर मी बॉडी आमच्या ताब्यात घेणार नाही। दुसरी गोष्ट, कायदेशीर त्यांच्यावर गुन्हा झाला पाहिजे आणि त्या तिघांना अटक झाली तरच मी बॉडी माझ्या ताब्यात घेणार। मधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी
शेणखतास उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध. चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येथे शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध. प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन. श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र, नेवरी रोड, शितोळे मार्केट, गाळा नंबर 3, विटा. प्रोप्रायटर प्रमोद पाटील. संपर्क 98 903 13 778.